जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील नंदुरबार ते तळोदा मार्ग या शहरी भागात उड्डाणपूल प्रस्तावित करून त्याची निविदा प्रसिद्ध केली आहे। मात्र हा उड्डाणपूल ज्या भागातून प्रस्तावित केलेला आहे तो भाग शहरातील तुलसी हॉस्पिटल ते तळोदा रस्त्यावरील संतकवान राम चौक या नागरी वस्तीचा तसेच व्यावसायिक आस्थापनेच्या दृष्टिकोनातून अतिशय अडचणीचा आहे। या उड्डाणपुलास शहरातील सर्व नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे। वास्तविकता शहरी भागातून उड्डाणपुलाची मागणी नागरिकांनी केलेली नाही। तसेच तांत्रिकदृष्ट्या हा उड्डाणपूल एकतर्फी आहे। याशिवाय अपघाताला निमंत्रण देणारा ठरेल। तसेच सदर रस्त्यावर महाविद्यालय, शाळा, कॉलेज, हॉटेल, रहिवासी वस्ती, मंदिर देखील आहे। उड्डाणपूल केल्यास नागरिकांना मोठी अडचण नागरिकांना होईल। या उड्डाणपुलाचा कुठल्याही प्रकारे फायदा होणार नाही, अशी माहिती भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे। तर हा पूल तयार करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांचा भारतीय जनता पक्ष तीव्र विरोध करणार असल्याची माहिती देखील यावेळी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे। यावेळी पत्रकार परिषदेत जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष निलेश माळी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार शहरातील तुलसी हॉस्पिटल पासून तर तळोदा रस्त्यावरील संत कवरदास चौकापर्यंत केंद्र शासनाने उड्डाणपूल प्रस्तावित केलेला आहे। या संदर्भात शहरातील नागरिक, व्यापारी, या भागात येणारे शिक्षण संस्थेतील संचालक, हॉस्पिटलचे डॉक्टर्स, व्यापारी यांनी माझी भेट घेतली आणि विनंती केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रस्तावित उड्डाणपूल या ठिकाणी होता कामा नये। खरं तर कुठल्याही नागरिकांची मागणी नसताना शासनाच्या रस्ते विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा पूल त्या ठिकाणी प्रस्तावित केला। त्याची निविदा त्यांनी त्या ठिकाणी प्रसिद्धीला दिलेली आहे। परंतु मी या निमित्तानं म्हणेन की तांत्रिकदृष्ट्या एकतर्फी असलेला हा उड्डाणपूल या ठिकाणी झाल्यास मोठ्या प्रमाणात अपघात होतील। दुसरीकडे एका बाजूनेच हा उड्डाणपूल म्हणजे डाव्या बाजूनं त्या ठिकाणी हा तिकडनं सुरुवात होते आणि इथून त्याचा समारोप होतो। परंतु दुसऱ्या बाजूने मात्र खालूनच या ठिकाणी वाहनांना जावं लागणार आहे। म्हणजे तळोद्याकडनं येणारी जी काही वाहनं असतील, अक्कलकुवा, अंकलेश्वर या भागातून येणारी जी वाहनं आहेत ती वाहनं उड्डाणपूलवर न जाता खालूनच त्यांना त्या ठिकाणी जावेल। त्यामुळे या उड्डाणपुलाला कुठलाही अर्थ नाही। दुसरी गोष्ट, या ठिकाणी सीबी पेट्रोल पंपाजवळ हा पूल त्या ठिकाणी येतो, तो एल टाईप येतो, एल आकारात येतो। त्यामुळे अपघात देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतील आणि म्हणून काल माझ्याकडे मोठ्या प्रमाणात या भागातील नागरिक आले, त्यांनी विनंती केली आणि म्हणून मी या संदर्भात माननीय आमचे केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री जे आता होतील माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत। जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणार आहोत की हा उड्डाणपूल कुठल्याही परिस्थिती या ठिकाणी होता कामा नये। यावेळी जी काही वाहतूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते शहराच्या भागातून, यासाठी रिंग रोडची तजवीज या ठिकाणी करावी, तो प्रस्तावित करावा आणि त्या दृष्टिकोनातून शहरातली जी वाहतूक आहे ती वळवण्याच्या या ठिकाणी प्रयत्न करावा, अशा प्रकारचा सुद्धा आमचा आग्रह असणार आहे। मी या ठिकाणी जाहीररित्या सांगू इच्छितो की जर चुकून या ठिकाणी हा उड्डाणपूल या ठिकाणी करण्याचा काही ठेकेदारांनी प्रयत्न केला तर नंदुरबारची जनता हे सहन करणार नाही। त्यामुळे त्यांनी तशा प्रकारचं आपलं काय ते बघावं, एवढीच या ठिकाणी मी आपल्याला जाहीररित्या या ठिकाणी सांगतो।